हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30 आणि आता या वेळेला खरं तर मी मॉर्निंग वॉकला जात असते. पण सध्या तब्येत थोडीशी खराब आहे. सर्दी, खोकला भरपूर झालेला आहे. त्यामुळे ना मला आता सध्या तरी एक 2-3 दिवस तरी वॉकला न जाता घरातच मी थोडीशी एक्सरसाइज, स्किपिंग वगैरे करते. तर मी माझा स्वतःचा वेळ सकाळसाठी राखूनच ठेवलेला आहे. साधारणपणे मी पाऊण तास ते दीड तास हा सकाळी स्वतःला द्यायचाच ठरवते. या पाऊण तास ते दीड तासामध्ये मी सकाळी म्हणजे 5:30ला जेव्हा मी उठते ना, तर त्यावेळेस मुलाचा टिफिन वगैरे जातो. त्यावेळेस माझी एक जबाबदारी पार पडलेली असते. त्याच्यानंतर दुसरी जबाबदारी माझी ही असते, की मला स्वतःला वेळ देणं आणि आता 40शी जर आपण पार केली असेल, तर आधीपासूनच खरं तर आपण स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे. पण असो 40शी पार करत असताना आपल्याला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष फार देणं गरजेचं आहे. स्किपिंग करा, योगा करा, कोवळ्या उन्हामध्ये फिरायला जा, मॉर्निंग वॉक करा. तर हे सगळं आपल्या तब्येतीसाठी फार फार गरजेचं आहे. तर असो, तर हे माझं रोजचं रुटीन आहे, जे मी तुमच्याशी नेहमी शेअर करते. तर आता माझं सगळं म्हणजे एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर, स्किपिंग वगैरे झाल्यानंतर घराचं थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेतलं आणि आता लादी वगैरे पुसून घेते. कसं आहे ना, प्रत्येक गृहिणीला स्वतःसाठी वेळ देणं जितकं गरजेचं आहे, तितकंच घराची साफ-सफाई करणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक गृहिणी ही स्वतःसाठी जगत असताना आपल्या घरासाठी देखील तितकाच मोलाचा वाटा देत असते. थंडी बऱ्यापैकी वाढलेली आहे. भरपूर गारवा झालेला आहे वातावरणामध्ये आणि म्हणून मग ना घशामध्ये इतकं खवखवत होतं, की म्हटलं की चला आज मस्तपैकी कडक असा आलं घालून चहा करावा. तर मस्तपैकी आलं घालून 1 कप मी आज दुधाचा चहा केलेला आहे आणि मस्तपैकी उकळून वगैरे घेतलेला आहे. गुळाचा चहा केलेला आहे मी. आणि सकाळी मुलगा म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर ते जे काही माझी स्वयंपाकाची भांडी आणि नाश्त्याचे प्लेट वगैरे होते, तर हे सगळं मी आता इथे क्लीन करून ठेवलं. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर इतकं ताजंतवानं वाटतं ना, अजिबात आळस आणि कंटाळा वगैरे येत नाही. पण तेच जर आपण घरामध्ये असू ना, थोडासा जरी कंटाळा किंवा एखाद्या कामाला आळस केला ना, तर प्रत्येक काम थोड्या-थोड्या वेळेवरती ढकललं जाते आणि अख्खा दिवस पूर्णपणे त्या कामामध्ये रेंगाळला जातो. तर असं सध्या तरी 2 ते 3 दिवस माझं चाललेलं आहे. कारण की मॉर्निंग वॉक थोडंसं स्किप होतोय तब्येतीमुळे आणि त्याच्यामुळे घरातच स्किपिंग, योगा वगैरे असं सध्या तरी माझं चाललेलं आहे. पण घरामध्ये 24 तास राहणं म्हणजे कुठेतरी ना असं कंटाळा येतो, बोर होतं आणि म्हणून मग म्हटलं की चला जाऊ दे 2 ते 3 दिवस आपण थोडंसं स्किप करूया कारण की तब्येत पण महत्त्वाची आहे. मस्तपैकी आलं घालून जेव्हा चहा पिले तेव्हा मस्तपैकी घसा असा मोकळा झाल्यासारखा वाटला. कारण की इतका खवखवत होता ना, की विचारूच नका. आलं खाल्ल्याने आणि किंवा मग सुंठ आणि सुंठ पावडर आणि मध मिक्स करून चाटण केल्याने घशाला खूप आराम पडतो. खोकल्याला देखील भरपूर आराम पडतो. तर ते चाटण देखील मला तयार करायचं पण सध्या तरी आता मी आलं घालून चहा पिते कारण की थंडी आहे भरपूर. तर रात्री मी ना चिकन बिर्याणी वगैरे केली होती, तर ती थोडीशी आता गरम करते. थोडीशी शिल्लक राहिली तर ती गरम करून घेते. आणि आता इथे मला ही कुकरमधून काढायची आहे, कारण की मला थोडंसं भात देखील लावायचा. म्हणून मी विचार केला, की हा कुकर मी रिकामा करते. मग याच कुकरमध्ये भात लावता येईल. तर इथे मला एक सांगायचं आहे, आपण म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखाद्या ब्रँडचीच वस्तू वापरली जाते. एखाद्या ब्रँडचाच तांदूळ किंवा धान्य वगैरे वापरलं जातं. तर इथे तांदूळ ना माझा एक ठरलेला आहे आहे आणि त्याच ब्रँडचा मी तांदूळ यूज करते. पण यावेळेस ना थोडंसं लूज वस्तू मी भरल्या रिलायन्स फ्रेशमधून. तर मी जो तांदूळ म्हणजे अ, काय म्हणतात त्याला बासमती तुकडा जो तांदूळ असतो तो मी भरला. पण तो ना नवीन आहे वाटतं. तर त्याच्यामुळे ना कुकरमध्ये डायरेक्ट मी जर भात केला किंवा टोपामध्ये डायरेक्ट भात केला ना, तर तो फार चिकट होतो. म्हणून मग मी ना कुकरमध्ये भात लावते. शक्यतो कुकरमध्येच लावते आणि टोपामध्ये लावला ना, तर हा चिकट तांदूळ भरपूर असा तळायला लागतो. तर आता इथे ना यांनी फिश आणून ठेवलेली मांदेली आणि बोंबील वगैरे, तर ते त्यांनी काही साफ वगैरे करून आणले नव्हते. तर आता ते काम करतीये. तर मांदेलीचे जे खवले वगैरे आहेत आणि तोंड वगैरे आहेत, तर ते काढते आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून ती मांदेली आता मला फ्राय करायची आहे.
तसं बघायला गेलं तर ना थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे. सकाळची भाजी चपाती आहे, त्याच्यानंतर बिर्याणी आहे, फिश फ्राय आहे, रात्रीची फिश करी देखील आहे. त्याच्यामुळे मला आता फक्त फिश फ्राय करायची, जास्त स्वयंपाक वगैरे मला काही करायचं नाहीये. तर इथे ही जी फिश धुवून घेतलेली त्याला थोडंसं मसाला वगैरे लावून घेते आणि हा बघा वेळात वेळ खाणारी ही कामं असतात. तर चटणीचा डबा जो आहे तो पूर्णपणे रिकामा झालाय. तर आता तो मी भरून घेते. कारण की रात्रीच मी बघितला होता, पण म्हटलं चला सकाळी भरूया. पण सकाळी काय माझ्या लक्षात राहिलं नाही. तर आता माझ्या लक्षात आलंय. तर हे जे डब्बे जे असतात ना, तर ते एकदाचे भरून ठेवले ना मसाल्याचे, मिठाचे, साखरेचे, गूळ पावडरचे किंवा मग हळद वगैरे तर आयत्या वेळेला पटापट घेता येतात. तर हा जो कोल्हापुरी चटणीचा जो चिनी मातीची बरणी आहे माझ्याकडे, ती फुल भरलेली आहे आणि हा जो मसाला आहे, हा मसाला आमच्या आई मला गावावरूनच करून देतात. आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई. तर मला जेवढा मसाला लागेल तेवढा मी साईडला काढून घेतलेला आहे. आमच्या आई नेहमी मला सांगतात, की हा जो म्हणजे मसाल्याची जी बरणी आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट कुठलाही हात वगैरे घालायचा नाही. मसाले खराब होतात. त्याच्यामुळे ना सेपरेट मसाला काढून घ्यायचा आपल्याला जेवढा लागतोय तेवढा. तर मांदेलीचं मॅरिनेशन करताना मी इथे कोल्हापुरी चटणी जो आपल्या घरामध्ये जो मसाला उपलब्ध असेल तो आपण घालू शकतो. त्याच्यानंतर हळद, मीठ, आलं लसूण असेल तर तो घाला आणि थोडंसं लिंबू किंवा कोकम आगळ असेल ना तर ते घालायचं. आता माझ्याकडे कोकम आगळ वगैरे नाहीये आणि चिंच मी शक्यतो वापरत नाही. तर इथे मी ना लिंबू पिळणार आहे. तर हे बघा आता हळद देखील संपली मध्येच. म्हणजे त्या डब्यातली वाटीतली हळद संपली तर ते देखील मी लगेच भरून घेते. आयत्या वेळेला ही अशी वाढीव कामं आली ना, तर असं त्याच्यामध्ये वेळ जातो 5-5, 7-7 मिनिटं. आता ते सगळं भरून घेतलं मी आणि आता मस्तपैकी आता ही जी फिश फ्राय आहे या पॅनमध्ये फ्राय करून घेते. तर फिश फ्राय करत असताना मी नेहमी शॅलो पॅनमध्ये फ्राय करते. शॅलो फ्राय करते. तर त्याच्यामुळे काय होतं ना, मच्छीला जास्त तेल जात नाही आणि मच्छी देखील खूप छान अशी कुरकुरीत फ्राय केली जाते. रोज अशी सगळी साफसफाई थोडी करत मी करतीये. कारण की या घरामध्ये शिफ्ट झाल्यापासून ना, म्हणजे घर सगळं स्वच्छ वाटतंय, पण ना असं फ्रिज उघडलं की असं वाटतं की अरे बापरे! फ्रिज साफ करायचा राहिलेला आहे. त्याच्यानंतर एखादे असं कपाटामध्ये कपडे ठेवायला गेले की असं वाटतं अरे बापरे! कपाट सेट करायचंय. त्याच्यानंतर हे जे ट्रॉल्या वगैरे तर स्वच्छच केलेल्या आहेत. खिडक्या वगैरे एकदा पुसून घ्यायच्या आहेत. तर असं ना एक काम असं रोज आठवतंय आणि त्यानुसार ना रोज मी अर्धा ते पाऊण तास या साफसफाईला देते. एका दिवसात अजिबातच करणार नाहीये, कारण की एका दिवसात साफसफाई केली तर वाट लागते खरंचच. तर इथे लिंबू पिळून घेतलं आणि मच्छी छान अशी जी आहे ती मिक्स करून घेतली. मस्त मसाला वगैरे लागतोय आणि हे म्हणतायत, की काय आज मच्छीचं काय करणार आहे? फिश फ्राय करणार आहे, की आणखीन दुसरं काय? तर मी म्हटलं फिश करी रात्रीच केली, आता फिश फ्राय करते म्हणून. तर इथे सगळं मॅरिनेशन वगैरे करून झालं माझं आणि आता या पॅनमध्ये थोडंसं तेल घालते. आता इथे सगळ्यात महत्त्वाची टिप बऱ्याचदा आपण फिश फ्राय करत असतो त्यावेळेस ती जी फिश आहे ती आपण बारीक रव्यामध्ये घोळवतो किंवा तांदळाची जी पिठी असते त्याच्यामध्ये घोळवतो. तर मी ना इथे काय करते मांदेली मच्छी आणि बोंबील हे छान असे कुरकुरीत तळून होण्यासाठी यामध्ये ना मी बारीक रवा घातलेला आहे. बरं या बारीक रव्याला मी काय वेगळ्या वाटीत न घेता डायरेक्ट या फिशवर अशा पद्धतीने घातलेले आहे आणि तो जो रवा आहे ना, तो या फिशला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलाय. म्हणजे जास्तीचा रवा पण जात नाही आणि मच्छीला पाहिजे तितका रवा लागतो आणि मच्छी छान अशी कुरकुरीत फ्राय होते. तर इथे मी अशा पद्धतीने ही मांदेली घालून घेतलेली आहे आणि मस्तपैकी स्लो आचेवरती याला मी तळून घेते. जितकं स्लो आचेवरती मांदेली किंवा बोंबील आपण फ्राय करू ना, तितके छान असे कुरकुरीत तळले जातात ते. यावर्षी ना 31st काहीही आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे सेलिब्रेशन वगैरे झालं नाही नवीन वर्षाचं. नाहीतर दरवर्षी काही ना काही सेलिब्रेशन वगैरे होत असतं. पण यावर्षी काही झालं नाही. कारण काय होतं, की 31st दिवशी मला वाटतं एकादशी होती आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. त्याच्यामुळे कोणीच काहीच प्लॅन केलं नाही. पण असं आम्ही घरामध्ये केलं. तर ही बघा, ही पैंजण ना आज मला सापडली. ही पैंजण जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी मी काढून ठेवली होती आणि एका डब्बीमध्ये ठेवली होती ती कपाटामध्ये. कपाटामध्ये ठेवली ती तशीच राहिली माझ्या लक्षातच नाही आणि मग म्हटलं की परवाच्या दिवशी मी कपाटाचं लॉकर जेव्हा मी चेक केलं, तर तेव्हा मला ती डब्बी दिसली. काढलं तर हे पैंजण इतकं काळं कुट्ट झालं होतं ते. तर त्याला स्वच्छ करण्यासाठी मी व्हिनेगर आणि थोडासा सर्फ यामध्ये भिजत ठेवलंय. आता स्वच्छ करताना देखील मी तुम्हाला दाखवेल, पण तो कदाचित व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असेल.
तर इथे कपडे वगैरे सकाळीच धुवून ठेवलेले, पण आता हे जे कपडे आहेत रशीवरचे, तर मी ना काढत असतानाच त्याच्या घड्या घालून लगेचच कपाटामध्ये ठेवते. ते जर साईडला ठेवले तर ते तसेच पडून राहतात आणि तो एक जास्तीचा वेळ घेतो आणि घरामध्ये पसारा दिसतो. त्याच्यामुळे ना लागलीच हातासरशी ह्या कपड्यांच्या घड्या घालून लगेचच कपाटामध्ये ठेवून घेते आणि जे बाकीचे कपडे आहेत ते पटापट सुकत घालते. बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो गृहिणी, की आज घरातलं सगळं काम आवरलंय, आता मी निवांत आहे, शांत आहे, म्हणजे टेन्शन फ्री आहे, घरातलं सगळं काम झालेलं आहे. आणि जेव्हा आपण असं विचार करतो आणि शांत एका ठिकाणी जेव्हा बसलेलं असतो ना, तेव्हा मध्येच आपल्या डोक्यामध्ये क्लिक होते, की "अरे बापरे! हे राहिलंच की. अरे बापरे! ते सामान भरायचं होतं. कपाटामध्ये हे कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज करायचे होते." असं बरचसं काही ना काही आठवत असतं. असं तुमच्या बाबतीत देखील होतं का? तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.